पुढच्या टप्प्याकडे आपण वळूयात. आपण छोटे उद्योजक, शेतीमाल पूरक उद्योग या विषयावरती आपण चर्चा केली, त्यातल्या संधींबद्दल आपण सांगितलं. पण दुसरीकडे या देशामध्ये एकीकडे एक काळ असा होता की देशात सुई तयार होत नव्हती. आज आपण क्षेपणास्त्र तयार करतो आहोत, ते इतर देशांना देतो आहोत. संरक्षण विषयक यंत्रसामुग्री, संरक्षण विषयक लागणारे आपल्याला जे स्पेअर्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पंतप्रधानांचं स्वप्न आहे की भारत स्वयंपूर्ण व्हावा. संरक्षण विषयक असेल, इतर दुसऱ्या मोठ्या विषयांमध्ये असेल, जे आपण आयात करत होतो त्या विषयांमध्ये आता आपली उत्पादन क्षमता वाढली आहे का, त्यात काही संधी आहे का, आणि त्यात भारतीय उद्योजकांचं स्थान कसं आहे, त्याकरता एमएसएमई काय मदत करेल? सगळ्यात मोठा बदल हा संरक्षण क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे आता त्याचे व्हायब्रेशन आपल्याला जाणवायला लागेल इंडस्ट्रीमध्ये, पण काही दिवसांनी ते अगदी डाऊन द लाईन सर्व समाजापर्यंत आलं. प्रामुख्याने आत्मनिर्भर भारत मिशन हे जे मिशन सुरू झालं आहे त्यामध्ये सगळ्यात फ्लॅगशिप योजना ही इंडिजनायझेशन इन डिफेन्स ही आहे. तर ह्या मेक इन इंडिया ऑपॉर्च्युनिटीज इन डिफेन्स याच्यासाठी वेगळं पोर्टल सरकार आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांमध्ये डायरेक्टरेट ऑफ इंडिजनायझेशन असे वेगळे ऑफिसेस उघडले. त्याचबरोबर फक्त असलेल्यांना कंपन्यांना जर सांगितलं की तुम्ही इंडिजनाइज करा, होणार नाही. त्यामुळे नवीन चॅलेंज, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तरुणांना आवाहन केलं पाहिजे. त्यासाठी आयडेक्स म्हणजे एक्सलन्स इन डिफेन्स इनोव्हेशन अशा प्रकारची वेगळी एसपीव्ही बनवली, स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी बनवली. आणि याच्या अंतर्गत सगळ्या कॉलेजेसना, इनोव्हेटर्सना आवाहन केलेलं आहे की तुम्ही या स्टार्टअप चॅलेंज मध्ये भाग घ्या. म्हणजे -30 डिग्रीमध्ये लष्कर काम करतं, आम्ही अभिमानाने सांगतो, काय व्हावं, पण त्यांना 2 वेळ खायला लागेल, ते पचायला लागेल आणि खाल्ल्यानंतर आवडायला लागेल. असं अन्न बनवण्याची क्रिया झाली, पण आपण इम्पोर्ट करतो, नाहीतर ड्रायफ्रूट फक्त देतो. मग हे सगळं चांगलं अन्न बनवण्याची गरज आहे. परवाची बातमी आहे, गलवान खोऱ्यामध्ये आपलं मोठं सैन्य तिथे आहे, तिथं टेम्परेचर असं -20 डिग्री आहे. मग तिथे त्यांना खायला लागेल म्हणून बाहेरून सगळं साहित्य तिथं जायचं, पण तिथे बनवत नव्हते, कारण का एक फूट 1.5 फूट बर्फ असते. मग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी तिथं दिली, तिथल्या शेतकऱ्यांना बरोबर घेतलं आणि सांगितलं की तुम्ही ह्या लष्करासाठी बनवा, पिकवा. लष्कराला खाद्य मिळालं, ताजं भाज्या मिळाल्या आणि शेतकऱ्यांना तिथं काम मिळालं. आणि त्यांना कधीच न पाहिलेली गोष्ट हे त्यांना तिथं उपलब्ध. त्यामुळे इतकी छोटा रिफॉर्म आहे हा, तिथे तिथूनच घ्या. पण शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं, लष्कर त्यांना ट्रेनिंग दिलं, त्याच्याकडून करून घेतलं, अगदी काम सुरू झालं. त्याचबरोबर इंडिजनायझेशन मध्ये जे हे डिपार्टमेंट केलं, तसं अटल इनोव्हेशन मिशन हे तरुणांसाठी मेक इन इंडियाचा मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये सांगतो. मेक इन इंडियाची व्याख्या ही लोकांनी आणि काही विरोधकांनी अशी डिसिबिलिटी करून टाकली. काय ते मेक इन इंडिया आहे, बाहेरून येणार लोकांनी इथे करणार, आमचे लोक काय फक्त नोकरदार होणार का, असं होतं. परंतु पंतप्रधानांचा हेतू लक्षात, जे पूर्ण वाक्यात बोललं की तुम्हाला लक्षात. त्यांनी आम्हाला काय सांगितलं, बाहेरच्या जगातल्या उद्योजकांना सांगितलं कम मेक इन इंडिया, एवढंच सांगितलं. आमच्यासाठी सांगितलं व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मेक, मेक इन इंडिया. आणि त्याच्या पुढे जाऊन व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मेक, मेक इन इंडिया युजिंग इंडियन रिसोर्सेस. इट इज आत्मनिर्भर भारत. त्यामुळे फक्त आमचे पंतप्रधान नेतृत्वावरचा विश्वास जर आपण वाढवला आणि नीट पारदर्शकपणे बघितलं, त्यातली फोड करून सगळ्या योजना याच्याशी. आता पहिल्यांदा इंडिजनायझेशन करा हे सांगितलं तर होणार नाहीये. त्यामुळे आयडेक्स स्टार्टअप चॅलेंज सुरू झाले. इनोव्हेटरचा सांगितलं की हे आमचे प्रोग्राम ट्रीटमेंट आहे, तुम्ही इनोव्हेट करा आणि बक्षीस मिळवा. अनेक 6 स्टार्टअप चॅलेंज, अनेकांनी लाखो रुपयाचे बक्षीस मिळवले. त्यामध्ये 10,000 कोटीचा फंड सुरुवातीला दिला, परत मागच्या बजेटमध्ये 10,000 कोटीचा फंड दिला. सगळ्या IIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता इनोव्हेशन मिशन मध्ये काम चालू. दुसरा इनोव्हेशन झालं, त्यानंतर प्रोटोटाईप बनवायचा आहे. प्रोटोटाईप बनवण्यासाठी आयडेक्स या एसपीव्ही तर्फे 10 कोटी रुपयाचा अनुदान, 1 कोटी रुपयाचा अनुदान तुम्हाला प्रोटोटाईप बनवण्यासाठी. प्रोटोटाईप बनला, टेस्टिंग फॅसिलिटी ह्या DRDO आणि त्या PSUs कडून फंड उपलब्ध करून दिले आहे.
त्यानंतर तुम्हाला कमर्शियल प्रोडक्शन टाकायचं आहे तर कमर्शियल प्रोडक्शनसाठी 10 कोटी रुपयाची ग्रँट आहे. ते पण झालं, तुम्ही प्रोडक्शन सुरू केलं, पण त्याच्यानंतर विकत घेणार कोण? तर भारत सरकार. आणि भारत सरकारने हे ठरवलंय की हे शस्त्रास्त्र निर्मिती ही केल्यानंतर आम्ही एक्सपोर्ट करू, कारण सरकारच्या वतीने ते एक्सपोर्ट करणार आहे. आम्हाला इतक्या दिवस हे सांगितलं होतं की आम्ही युद्धखोर नाही, जगात आपली प्रतिमा गांधीजींचा देश म्हणून आहे, शांतता आहेच, पण शांतता प्रेमी आहोत म्हणून काय आम्ही धंदा करायला सोडून द्यायचा? असं नाही होणार. जग धंदा करताय आणि आम्हाला त्यांच्याकडून घ्यावं लागतं, हे चालणार नाही. सर्वाधिक नफा असलेला सर्वाधिक नफा असलेला धंदा. त्यामुळे आम्ही नाही केलं म्हणजे जगाने युद्ध थांबवले का? नाही थांबवलं ना. त्यासाठी त्यांना युद्धाला लागणारी सामग्री आम्ही निर्माण करून त्यांनी विकत घेतली तर नक्की देऊ.